आला आला शेतकऱ्या पोया चारे सन मोठा, हाती घेई सन वाट्या आला शेंदूर आले घोटा. आता बांधा रे तोरण सजवारे घरदार, करा आंघोळी बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहायला हवं आणि आनंदाने राहायला हवं. तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. श्रावणामधला हा अत्यंत शेतकऱ्यांचा आवडता असा सण, तो म्हणजे पोळा. आमच्या विदर्भामध्ये पोळा हा अतिशय हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो. आणि पोळ्याच्या दिवशी छानपैकी सकाळी उठून मस्तपैकी दाराच्या जवळ रांगोळी काढून आणि छानपैकी दाराला तोरण वगैरे लावून सगळं आम्ही आमचं घर सजवत असतो. आणि आमचा जो नंदीराजा आहे, आमचा जो बैल आहे, त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो की कधी पोळा भरेल आणि कधी सगळ्या बैलांची मिरवणूक निघेल. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या गावचा पोळा. अतिशय उल्हासात साजरा करण्यात येतो आमच्या गावामध्ये पोळा. पण त्यासाठी आधी ही जी पूर्वतयारी आहे, त्यांच्या स्वागतासाठी जे मिरवणूक निघेल आणि आमच्या गावाच्या दारोदारी छानपैकी मस्त बैल येतात, त्यांचं पूजन केलं जातं. त्यांना त्या दिवशी मस्तपैकी ठुमरा खायला दिला जातो. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच, पण त्यासाठी सगळ्यात आधी पूर्वतयारी करून घेऊया. रांगोळी तर माझी इथे काढून झाली आणि त्यानंतर देवपूजा पण मस्तपैकी अशी केली. देवपूजा झाल्यानंतर पण आधी म्हटलं की देवाच्या जवळ रांगोळी काढून घ्यायची, कारण रांगोळीशिवाय न कुठलाही सण हा अपूर्ण असा वाटतो. तर त्याच्यामुळं इथे छान अशी मस्त पाटी आहे आणि त्याच्यावरती इथे रांगोळीने नाव काढते. म्हणजे ही पाटीची अगदी अलगदपणे उचलून मस्त देवाच्या समोर हे ठेवल्या जाणार आहे. आणि जेव्हा सगळे देवपूजा होईल ना, आणि याच्याजवळ मस्त असा याला हळदी कुंकू वाहून आणि याच्याजवळ दिवा ठेवून घरामध्ये वातावरण एवढं प्रसन्न वाटतं ना, की एकदम सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की रांगोळीशिवाय आपला कुठलाही सण म्हणा किंवा आपली रोजची पण जी दिनचर्या आहे ती अपूर्ण आहे. त्यामुळे रांगोळी ही खूप अत्यंत महत्त्वाची आहे. सणासुदीला असो किंवा आमच्याकडे तर दररोज सणासारख्याच रांगोळ्या काढल्या जातात. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त देवपूजा झालेली आहे. सगळी फुलं देवाला वाहून घेतलेली आहे. देवपूजा झाल्यानंतर किती प्रसन्न असं वाटत आहे. आणि फुलांचा तर आमच्याकडे भरमसाठ साठा आहे. सदाफुली म्हणा, कण्हेर म्हणा, शेवंती म्हणा, भरपूर असे आमच्याकडे फुलं आहेत. त्याच्यामुळं फुलं वाहण्यामध्ये कंजूषी मी कुठल्याही प्रकारची करत नाही. आणि हो, फुलांमुळेच देवपूजा सुंदर दिसते. आणि देवपूजा मस्तपैकी इथं करून झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की फुलं आमच्याकडे भरपूर आहे. बाहेर येताच हे इतकं सुंदर दृश्य दिसलं ना, म्हटलं याला तर टिपावंच. कारण बघा निसर्गाने किती सुंदर अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ते फुलपाखरू त्या फुलांवरती बातच काही हो. आणि संध्याकाळची वेळ झाली, पोळा गावामध्ये मस्तपैकी भरायला सुरुवात झाली. इथून ना आता ही सगळी मिरवणूक ही जिथे पोळा भरणार आहे तिथे जात आहे. आणि छोटे मुलं, मोठी माणसं, तुम्ही सगळी हे अशी बघू शकता. आणि एकदम वाजत गाजत अशी ही मिरवणूक निघते. आणि बघा संध्याकाळ झाल्याबरोबर थोडीशी बैलांचं आगमनसुद्धा झालं. तर त्यांना खोबरा, पुरणपोळी, साधी पोळी, कढी असं सगळं आम्ही खायला देत असतो. आणि सोबतच जे त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांचंसुद्धा हळद, कुंकू आणि अक्षत लावून आम्ही स्वागत करतो, त्यांना ओवाळतो. आणि काय आहे ना, ह्या आपण
आणि आपण सगळ्यांनी या शेतकरी राजाचं नेहमी ऋणी राहायला पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला अन्न खायला मिळतं आणि शेतकऱ्याचा साथीदार म्हणजेच आपला बैल याचंसुद्धा आपण ऋणी राहायला पाहिजे. आणि हे सगळ्या अशा गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे पिठोरी पट असा हा कागद लावला जातो आणि मस्तपैकी त्याचं पूजन केलं जातं. त्याला करंजी, पुरी हे असं सगळं दाखवून आणि हे असे दिवे बनवले जातात कणकीचे 5 दिवे आणि त्यांनी मस्तपैकी असं ओवाळलं जातं. आमच्याकडे भावाच्या पाठीवरनं काकडी फिरवून तीसुद्धा मस्त फोडल्या जाते. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आमच्या विदर्भामध्ये होतात आणि प्रत्येक ठिकाणी ना काही पद्धत वेगळी आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा हा जो सण आहे हा अतिशय हर्षोल्हासात साजरा केला जातो आणि असा हा सण संपल्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ मस्तपैकी असा दिवा लावून तिथे थोडा वेळ प्रार्थना केली, अगरबत्ती लावली आणि तिथे थोडा वेळ थांबले आणि असा हा आजचा पोळ्याचा दिवस माझा गेला. हा ब्लॉग माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आजचा हा दिवस अतिशय घाईत, कामात आणि गडबडीमध्ये गेला. परत भेटूया अशा मस्तपैकी एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतच राहतील. तोपर्यंत धन्यवाद.